साई आहे, संधी आहे, मेनचा चेंडू सिंगल आली. 46 ओव्हर स्कोर कार्ड वरती. चार चेंडू झाले. चौथं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. पुन्हा एकदा फुलेचा चेंडू इथे आत खुले केले गेले राजेशने. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतो. चौकर आलं नाही रेशम 52 झाल्या. पुन्हा एकदा अफलातून. पुन्हा एकदा षटकार. काय घडलं? अफलातून कामगिरी आपण पाहतो. स्कोर कार्ड 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 4 षटकाचा खेळ समाप्त. याने होत्याचं नव्हतं केलं. चेंडू आउट ऑफ पार्क षटकाराला. धावसंख्या स्कोर कार्ड अजय देवगण का नारळ बिरळ फोडून आला का काय? अजय देवगण नारळ फोडून आला का? अफलातून कामगिरी. मी सगळं फटकाय विसेप मध्ये चेंडू त्यावर होतो. शतरक्षक. हो आणखीन एक चौकार. संख्या स्कोर कार्ड 36 40 42 झाला तो. बघ जरा क्लिअर बघ जरा. इथे सुरे फटका. आणखी एक दणका. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतो. आपण पाहतो 7वा षटकार होता. 48 जागेवरती खेळतोय. 10 चेंडू आणि 48 आकड्यावरती खेळतोय. षटकातले चेंडू शिल्लक आहेत 2 आणि याला अर्ध षटकाला 2 धावेची गरज आहे. लाजवाब शशी 6व्या क्रमांकावरती गेला. धावसंख्या 74 74. पुन्हा एकदा फुलेचा चेंडू. लाजवाब 12 चेंडू आणि 54 धावा. काय कामगिरी केली. कुठे होती मॅच? कुठे आली मॅच? बारा चेंडू आणि 54 धावांची इनिंग साकारत असताना शेवटचा चेंडू. चला बोपेल आणि पोशीर टॉस साठी आपण हजर राहायचं. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघ गैरहजर असतील तर कमी षटकांची मॅच होईल. वाईट चेंडू. 81 धावा झाल्या. इथे पाहतो खालवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसरा गटाचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली. चेक ओव्हर झाली ना. ओके 5 षटकार या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 83 84 धावांचं लक्ष.
काय गणित आहे काय माहिती. आपण पाहतोय ज्या फलंदाजाला अर्धशतक झळकावायचंय अनेक वेळा